नमस्कार, मी रवी सर, संघर्ष फिजिकल अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर। तुम्ही आज बघू शकता इकडे आज रविवार असून सुद्धा आमचा पेपर चालू आहे आणि प्राध्यापक जाधव सरांनी आज 3 तास जीएस लेक्चर घेऊन लगेच ताबडतोब अपडेट म्हणून सरांनी लगेच पेपर घेतलेला आहे। तर आज आपण बघणार आहेत की किती विद्यार्थी मन लावून लेक्चर करतात आणि 50 मार्काच्या टेस्ट मध्ये कोण विद्यार्थी आहे की तो टॉपर मारू शकतो। त्यासाठी पेपर चालू आहे आणि 50 मार्काचा एक जीएस चा पेपर आपण घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने विद्यार्थी पेपर सोडत आहेत। तर बघूया आज कोण टॉप मारतय आणि आपल्याला मी बघू शकता इकडे जो विद्यार्थी टॉप येईल तसं त्या विद्यार्थ्याला विठ्ठल बडे सरांनी एक गिफ्ट असं पाठवलेलं आहे। त्यांचं एक A to Z सोल्युशन असं बुक्स आहे आणि आपण त्या विद्यार्थ्याला ही बुक्स टॉपरला बक्षीस म्हणून देणार आहोत। तर ही बुक्स एवढ्या विद्यार्थ्यातून कोण घेते ते आपण आज बघणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा की हा बुक्स कोणत्या मुलाला किंवा मुलीला मिळते। जय हिंद। काय नाव तुझं? अम्रपाली नरवडे। कसं काय अमरपाली पेपर? खूप भारी सर। आता सरांनी लेक्चर घेतलं आणि लगेच त्याच्यावरती टेस्ट 50 मार्काची ठेवलेली आहे आणि मला असं वाटतं मी आउट ऑफ करणार आहे 50 पैकी 50। यस सर। म्हणजे जे सरांनी शिकवलंय विषय कोणता आहे? सर विषय करंट अफेअर म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार। अच्छा, याच्यावर होत आहे का? हो सर। 50 पैकी 50 येईल? हो सर। म्हणजे तुला जर 50 पैकी 50 आलं म्हणजे सरांनी शिकवलेलं परफेक्ट तुला जमलंय आहे की नाही? येणार। हो सर। तर बघूया हिला किती मार्क पडते। ती 50 पैकी 50 म्हणते। काय नाव तुझं? नाव माझं नाव प्रशांती नामी। प्रशांती नामी। कसं काय पेपर? खूप इझी आहे। इझी आहे का? म्हणजे जे सरांनी शिकवलं त्याच्यावरच आहे? हो, त्याच्यावरतीच आहे। आणि यावर्षी तू ग्रामीण पोलीस संभाजीनगर ग्रामीण पोलीस वेटिंगला आहे। तर ह्यावेळेस आपल्याला तिथंच पोस्ट काढायची, दुसरीकडे व्हायचं नाही, दुसरीकडे पोलीसच व्हायचं नाही। आणि ह्यावेळेस एक जागा तरी असेल त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की सर मुलाला आपण ग्रामीण पोलीस स्टेशनला झाल्यानंतरच उधळणार आहोत आणि हा शब्द त्यांनी मला दिलेला आहे तो पूर्ण करणार आहे। 50 मार्काची टेस्ट होती, त्याच्यामध्ये 2 विद्यार्थ्यांना 49 मार्क्स आलेले आहे। आता प्रश्न पडला आपल्याला की हा बुक द्यायचा कोणाला? तर त्या दोन्ही विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल आणि जसं केबीसी मध्ये क्वेश्चन विचारलं जातं त्यांना 2 क्वेश्चन विचारले 2-2 आणि जो प्रश्नाचं उत्तर देईल त्याला हा बुक्स दिला जाईल। तर ते 2 विद्यार्थी कोण आहेत ते सर नाव घोषित करतील। तसंच लगेच तुम्ही जोरदार त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या, त्या बाहेर गेलं पाहिजे आता नाही, त्यांचं नाव ऐकलं का? सर्वप्रथम 28 डिसेंबर 2024 संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकीन छत्रपती संभाजीनगर विद्यार्थ्यांचा रिझल्ट हाती देत असताना अतिशय आनंदाची बाब या ठिकाणी आनंद होतोय, उत्साह वाढतोय। नावलौकिकता, व्याख्याता, प्रख्याता या शब्दशैलीनुसार तुमचे सर्वांचे लाडके विद्यार्थी प्रिय आणि बिडकीन प्रिय लोकप्रिय असे संचालक युवा तडफदार व्यक्तिमत्व, विद्यार्थ्यांसाठी सतत धावणारं व्यक्तिमत्व श्री रवी जाधव सर यांच्या विचारसरणीतून हे छोटस रोपटं उभं राहिलं आणि या रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर होताना पाहतोय। यशवंतांना, या गुणवंतांना, या ज्ञानवंतांना, या उत्तीर्णांना तुमच्या टाळ्याची साथ हवी आहे। त्यामुळं इतरांसाठी टाळी वाजली तर जीवनात आपल्यासाठी टाळी वाजल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मी यशवंतांना या विचार मंचाकरता आमंत्रित करतोय। आजच्या 28 डिसेंबर 2024च्या विधानसभेची भरारी आणि 15 विधानसभेचा मंत्रिमंडळ विस्तार याचा रिझल्ट हाती देत असताना प्रथम क्रमांकावरती आलेला आहे घनश्याम भुजबळ 49 गुण। घनश्यामने विचार मंचावरती यायचंय। ओके, टाळ्या झाल्याच पाहिजे। पुन्हा प्रथम क्रमांकावरती आहे आजच्या टेटचा हिरा, नावात हवा, वारा, पवन चव्हाण 49 गुण। मुख्यमंत्री हा एकच करायचा आहे, 2 नाही करायचे। प्रधानमंत्री सुद्धा एकच करायचा आहे, 2 नाही करायचे। म्हणून आपल्याला या दोघांना न्याय द्यायचा आहे आणि कुठल्याही प्रकारचा न्याय देत असताना या ठिकाणी कुठलाही पक्षपातीपणा करण्यात येणार नाही। यांना 2-2 क्वेश्चन विचारले जातील, या 2 पैकी दोघांची काउंटिंग होईल आणि तो विजेता या ठिकाणी ठरेल। त्यावेळेस आपला सर्वांचा आवाज, जेवढं तुमच्यामध्ये आवाजाची ताकद आहे तोपर्यंत तेवढं वरडायचं आणि टाळ्या वाजायच्या। ठीक आहे, मी नाव घोषित केल्यानंतर तसा रिझल्ट तुम्हाला लगेच कळेल। पहिला प्रश्न
भुजबळ साठी मी विचारतोय, प्रश्न हा मंत्रिमंडळावरच असेल किंवा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही सब्जेक्टवर असेल. महाराष्ट्राचे माननीय श्री छगन भुजबळ हे कितव्या वर्षी सर्वात वृद्ध आमदार म्हणून निवडणुकीत निवडून आले आहेत? 75 हे उत्तर चुकीचं आहे. याचं उत्तर आहे 77 वर्ष. दुसरा प्रश्न पवन साठी आहे. या निवडणुकीमध्ये सर्वात तरुण आमदार म्हणून रोहित पाटील, स्वर्गीय रावसाहेब रंगनाथ पाटील यांचे चिरंजीव हे निवडून आलेले आहेत. यांचं वय हे किती आहे? 25 वर्षे 4 महिने हे उत्तर बरोबर आहे. दुसरी फेरी, पहिल्या फेरीमध्ये भुजबळ गटाला 0 गुण आणि चव्हाण गटाला 1 गुण मिळालेला आहे. दुसऱ्या फेरीमध्ये भुजबळ गटासाठी प्रश्न, 2024 ची 15व्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वप्रथम किती मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तार झाला? 3 मंत्र्यांचा. हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर चव्हाण ग्रुपला हा प्रश्न मी विचारतोय, 2024च्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये एकूण किती मंत्र्यांची शपथ झालेली आहे? एकूण किती मंत्र्यांची शपथ झालेली आहे? 42 हे उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी पवन चव्हाण हा गट जिंकलेला असल्यामुळे पवन चव्हाण आजच्या टेस्टचा खरा मानकरी, प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. त्याच्यानंतर फिजिकल अकॅडमी बिडकीन छत्रपती संभाजीनगरचे युवा संचालक रवी जाधव सर यांना मी अशी विनंती करतो की मुलांना पैसे देऊन मुलांची प्रगती होत नाही. वाचनाने मस्तक सुधारतं आणि ज्याचं मस्तक सुधारतं ते कोणापुढे नतमस्तक होत नाही. म्हणून या दृष्टिकोनातून पुस्तकच माणसाला आयुष्य तारू शकतं, पुस्तकच माणसाला गडगंज संपत्ती जिंकून देऊ शकतं. म्हणून एक त्याच्या परीक्षेसाठी उपयोगात येणारं स्पर्धा परीक्षा 2024च्या महाराष्ट्र पोलीस भरतीच्या सर्व झालेल्या प्रश्नपत्रिकांचा संग्रह विथ सोल्युशन सहित आमचे लाडके स्नेही विद्यार्थी प्रिय संचालक श्री रवी जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी पवन चव्हाणचं पुस्तक देऊन स्वागत करावं. तोपर्यंत आपण टाळ्या वाजता, नाशिक ढोल वाजेल.